तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। आणि आज आपण अतिशय महत्त्वाचे जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल, शिपाई या सर्वच पदासाठी संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। आणि तसेच विद्यार्थ्यांनो जसं की आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण काय केलेले आहे 440 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे। ही PDF जे आहे फक्त आणि फक्त आपल्याला 149 म्हणजेच 149 मध्ये मी देत आहे। ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे। हे 440 पेजेस PDF आहे तयार करण्यासाठी मला 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि 3 महिन्याचा डेटा आपल्याला फक्त 149 मध्ये मी देत आहे। घेण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर WhatsApp करा। केल्याच्या नंतर एक QR कोड दिला जाईल, त्यावर आपण जसेही 149 चे पेमेंट करसाल आपल्याला लगेच ते PDF ईमेलवर दिले जाईल। सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्र राज्याचा हरित पट्टा असे कोणत्या शहराला म्हटले जात असते? हरित पट्टा असे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य राहील। चला, नाशिक या जिल्ह्याला किंवा शहराला महाराष्ट्राचा हरित पट्टा असे संबोधण्यात येत असते। घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे ते। चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस भरतीमध्ये देखील आलेला होता। चिमणी दिवस हा जो दिवस आहे कोणत्या दिवशी साजरा होत असतो? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर एक योग्य आहे, 20 मार्च या दिवशी चिमणी दिवस हा साजरा केला जात असतो। घेऊया पुढचा प्रश्न। कौन्सिल ऑफ स्टेट संसदेच्या कोणत्या सभागृहाला म्हणतात ते विचारलेलं आहे। कोणत्या? कौन्सिल ऑफ स्टेट असे संसदेच्या कोणत्या सभागृहाला म्हणतात? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य राहील 2 म्हणजेच राज्यसभेला जो आहे कौन्सिल ऑफ स्टेट असे संबोधले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी संगमरवर हा जो रूपांतरित खडक आहे खालीलपैकी कशापासून तयार केला जातो किंवा बनवला जात असतो? जो खडकाचा प्रकार आहे संगमरवर हा, तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे। चुनखडीपासून जो आहे संगमरवर हा एक रूपांतरित खडक तयार केला जात असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे, तांबे आणि कथील यांच्या संमिश्रापासून खालीलपैकी काय बनवले जाते किंवा बनले जाते ते विचारलेलं आहे। घटक आहे 2, एक आहे तांबे तसेच कथील यांच्या संमिश्रापासून। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य किती राहील? 4 म्हणजेच कांस्य जे आहे तांबे तसेच कथील यांच्या संमिश्रापासून तयार होत असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे? ठिकाण त्या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो पर्यायामध्ये, आणि गरम पाण्याचा झरा असलेले ठिकाण आपल्याला ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे। उन्हेरे या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आपल्याला पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे, मानवी शरीराचे सरासरी तापमान किती सेल्सिअसचे असते? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येतच असेल, नसेल तर पाहून घ्या की सरासरी तापमान आपल्याला आपल्या शरीराचे सांगायचं आहे। ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे, 37 सेल्सिअस जे आहे सरासरी मानवी शरीराचे तापमान असते। घेऊया पुढचा प्रश्न। राज्यपालाच्या गाडीची जी नंबर प्लेट असते ती कोणत्या रंगाची असते ते विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत विद्यार्थ्यांनो कोणते? राज्यपाल यांच्या गाडीच्या नंबर प्लेटचा रंग। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे, लाल रंगाची नंबर प्लेट जी आहे राज्यपाल यांच्या गाडीची असते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे आपल्यासमोर, महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लाभलेली आहे किंवा जुळलेली आहे विचारलेलं आहे आपल्या राज्याला? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 या ठिकाणी योग्य आहे, मध्य प्रदेश या राज्याची सर्वात जास्त सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला जुळलेली आहे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न पाहूया, सिकंदर लोधी यांनी खालीलपैकी कोणते शहर बनवले आहे किंवा वसवले होते ते विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत सिकंदर लोधी यांनी। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे, आग्रा हे जे शहर आहे सिकंदर लोधी यांनी बनवलेले आहे। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते। प्रश्न असा आहे, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराची जी राशी असते ती किती लाखाची असते ते विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत विंदा करंदीकर यांची। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे, 5 लाखाची जी राशी आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची असते। फोन आल्या कारणास्तव तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल तर माफ करा।
घेऊया पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात किंवा असतात ते विचारलेलं आहे. जी ग्रामपंचायत असते त्यामध्ये जास्तीत जास्त. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त 17 सभासद असू शकतात आणि कमीत कमी जर पाहिले तर 7 असू शकतात किंवा असतात. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते. खालीलपैकी कोणती महिला व्यक्ती संविधान सभेची सदस्य नव्हती ते विचारलेलं आहे. असलेल्या नाही. खालील पर्यायापैकी पर्याय खाली आहेत. संविधान सभेमधील सदस्य नसणारी महिला व्यक्ती विचारलेली आहे. तर घेऊया पाहूया की आपल्यासमोर उत्तर काय राहील. तर या ठिकाणी पाहून घ्या की ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. मालतीबाई यांनी जे आहे संविधान सभेची सदस्य नसणारी व्यक्ती आहे. तसेच या ठिकाणी सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू तसेच विजयालक्ष्मी पंडित ह्या सर्व संविधान सभेमधील सदस्य महिला व्यक्ती आहेत. घेऊया पुढचा प्रश्न काय आहे ते. या ठिकाणी नवीन संसदेमध्ये लोकसभेच्या एकूण किती सीटांची आसन व्यवस्था आहे. विचार करा की या ठिकाणी विचारलेलं आहे नवीन संसदेमध्ये आसन व्यवस्था लोकसभेच्या किती सीटाची आहे ते विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. 888 म्हणजेच 888 एवढी नवीन संसदेमध्ये लोकसभेच्या सीटेची आसन व्यवस्था आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे हे खालीलपैकी कोणाला बंधनकारक असते. कोणाच्या मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे कोणाला बंधनकारक असते ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे विद्यार्थ्यांनो यांना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे हे बंधनकारक असते. घेऊया पुढचा प्रश्न. नवीन संसदेमध्ये राज्यसभेच्या सीटांची आसन व्यवस्था आता या ठिकाणी विचारलेली आहे. पूर्वी लोकसभेची विचारलेली होती, आता राज्यसभेची आसन व्यवस्था विचारलेली आहे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 2. म्हणजेच या ठिकाणी 384 सीटांची आसन व्यवस्था राज्यसभेसाठी नवीन संसदेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहांमध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतो ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्या सभागृहामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतात. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 3 म्हणजेच या ठिकाणी पाहून घ्या वरीलपैकी दोन्ही राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये प्रत्यक्षपणे राष्ट्रपती भाग घेत असतात. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते. प्रश्न असा आहे नवीन संसद भवन एकूण किती मंजिला इमारत आहे ते विचारलेलं आहे. आपली नवीन संसद जी आहे एकूण किती मजली आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सरळ आपल्याला उत्तर सांगेल 4 मजली जी आहे आपली नवीन जी संसद तयार करण्यात आलेली आहे ती आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात ते विचारलेलं आहे. अशा पेशी जो की शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करत असतात. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. पांढऱ्या पेशी ज्या आहे शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी म्हणून ओळखल्या जात असतात. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते. प्रश्न असा आहे की पहिल्या गोलमेज परिषदेला कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती. गोलमेज परिषद आहे पहिली, उपस्थित नसलेली व्यक्ती खालील पर्यायापैकी कोणती आहे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य आहे. महात्मा गांधी यांनी जे आहे पहिल्या गोलमेज परिषदेला हजर नसलेले व्यक्ती आहेत. तसेच या ठिकाणी सर तेज बहादूर तसेच बॅरिस्टर जिना आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये हजर असलेले व्यक्ती आहेत. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे नवीन संसद भवन कोणत्या प्रकारच्या आकाराची आहे. आता जी नवीन संसद आहे संसदेचा जो आकार आहे इमारतीचा कोणत्या प्रकारचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. त्रिकोण आकाराची आपली जी आहे भारतात तयार झालेली नवीन संसद आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती. कशामध्ये रेशीम उत्पादनात वाढ करण्यासाठी. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. श्वेत क्रांती ही जी क्रांती आहे रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न.
प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेले होते? कोणती नदी आहे? पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले धरण. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. एलदरी धरण हे जे धरण आहे पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले एक धरण आहे. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असावी लागते विचारलेलं आहे. उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य आहे आणि 3 म्हणजे या ठिकाणी मिठाची कमतरता जी आहे उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये ठेवावी लागत असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी 7 बेटांचे शहर असे 7 बेटांचे शहर आणि भारताचे प्रवेशद्वार असे कोणत्या शहराला म्हणतात? प्रवेशद्वार तसेच 7 बेटांचे शहर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मुंबई हे जे शहर आहे शहराला 7 बेटांचे शहर तसेच भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. मानवी शरीरामध्ये मूत्रपिंडांची एकूण संख्या असते ती किती असते? अवयव आहे या ठिकाणी मूत्रपिंड हा, तर यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. मानवी शरीरामध्ये मूत्रपिंडाची जी संख्या असते ती 2 एवढी असते. घेऊया पुढचा प्रश्न. कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी काय आहे? कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. म्हणजेच 3 मध्ये ऑप्शन्स आहे आपल्यासमोर की ड जीवनसत्वाचे जे रासायनिक नाव आहे ते आपल्याला काय पाहाव्यास मिळते? कॅल्सिफेरॉल असे या ठिकाणी पाहाव्यास मिळते. थोडासा शब्द गलत झाल्या कारणास्तव माफ करा. घेऊया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? जो की स्पेशली विचारलेला आहे. समुद्र लाटापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. घारापुरी हा जो प्रकल्प आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती करणारा एक प्रकल्प ठरलेला आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. पुढीलपैकी कोणते पीक हे क्षार सहनशील पीक आहे विचारलेलं आहे. असे पीक जे की क्षार सहनशील आहे दिलेल्या पर्यायापैकी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. एक ऊस हे जे पीक आहे क्षार सहनशील असणारे एक आपल्याला पीक पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे पॅरिस म्हणून भारतातील कोणत्या शहराला ओळखले जात असते? भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाणारे शहर विचारलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. भारताचे पॅरिस म्हणून मुंबई या शहराला ओळखले जात असते. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एकच रिक्वेस्ट आहे. सोडण्याच्या पूर्वी ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाचे ते ठरणार असल्या कारणास्तव पाहून घ्या की आपण सुरुवातीला सांगितल्या का प्रमाणे 440 पेजेसची PDF आपल्याला मी प्रोव्हाइड करत आहे. 149 मध्ये या PDF ला बनवण्यासाठी किती 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. 3 महिन्याच्या कालावधीपासून जी PDF तयार झालेली आहे जे की आपल्याला जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल, शिपाई या सर्वच पदासाठी उपयुक्त असणारे आहे, अत्यंत संभाव्य असणारे आहे. ते घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्यानंतर एक QR कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट झाले की लगेच ते PDF आपल्याला ईमेलवर दिले जाईल. आणि हे PDF जिल्हा न्यायालयच नाही तर महाराष्ट्रातील येणाऱ्या इतर सर्वच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. कारण यामध्ये जो डेटा आहे, जो MCQ क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांनो 440 पेजेसच्या PDF मध्ये मी गॅरंटी आपल्याला देऊन सांगतो की कुठेही मिळणार नाही. एवढ्या डिटेलमध्ये मी स्वतः काढलेला आहे, तयार केलेला आहे. त्या कारणास्तव PDF सर्वांनी नक्कीच घ्या. आणि हा सुपर क्लास तुम्हाला आवडला असेल किंवा या सुपर क्लासमध्ये आपल्याला कुठली गोष्ट आवडलेली नाही कॉमेंट करून कळवू शकता. कारण त्या गोष्टीला किंवा त्याला सुधारण्याचं आपण जे आहे कार्य याच्या पुढच्या सुपर क्लासमध्ये करू. तर आणि सुपर क्लास जर आवडलेली असेल तर एक लाईक पण जरूर करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.